श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहे श्री श्रीपाद वल्लभ कथा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते हो, आज आपण अध्याय 14वा ताडी विक्रेत्याच्या रूपातून शंकर भटावर अनुग्रह ही कथा पाहणार आहोत. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. शंकर भटाने मागील जन्मी दत्तप्रभूंची सेवा केल्यामुळे त्याच्यावर श्रीपादांची कृपा झाली व त्याच्या हातून श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत लिहिले गेले. मागच्या जन्मी केलेल्या पापपुण्याचा उल्लेख या अध्यायात आपल्याला वाचायला मिळेल. ज्या भक्तांनी व गुरूंनी स्वतः 2 घास भरविले आहेत असे भक्त या जगामध्ये फार थोडे पाहण्यात व ऐकण्यात मिळतात. याची सविस्तर उदाहरणे अध्याय क्रमांक 17 मध्ये आलेली आहेत. श्रीपादांनी स्वतः नामानंद स्वामींना ओसरीवर बसून स्वतःच्या हाताने जेवू घातले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून आशीर्वाद देऊन म्हटले की तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील व कशासाठीही कोणाकडेही तुला काहीही मागावे लागणार नाही. तू कोठेही असलास तरी मी तुझ्याबरोबर अदृश्य रूपाने सदैव राहीन असे प्रभूंनी त्याला सांगितले. मी तुझे डोळ्याच्या पापणीप्रमाणे रक्षण करीन. तसेच सूर्यशास्त्री नावाचे एक अनुष्ठान करणारे नावाजलेले पंडित होते. श्रीपादांवर त्यांचे अतीव प्रेम होते व भक्ती पण होती. एकदा श्रीपादांचे दर्शन घेण्यासाठी सूर्यशास्त्री पिठापूरला गेले व आपल्यासोबत त्यांनी शिवयोग्याला सुद्धा नेले. श्रीपादांनी त्या शिवयोग्याला शिवशक्ती स्वरूपात दर्शन देऊन आपल्या दिव्य हाताने जेवू घातले. शंकर भटाची गोष्ट तर याहून विचित्र आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ऋषी मुनींनी वर्णन केल्याप्रमाणे प्रत्येक मानवाची इच्छा व कर्म अपूर्ण राहिले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी त्याला कुठल्या ना कुठल्या रूपात जन्म घ्यावा लागतो व मागील जन्मातल्या अपुऱ्या इच्छांची पूर्तता करावी लागते. जर एखाद्याने आपल्या संपूर्ण हयातीमध्ये सर्व कर्मे ईश्वरी न्यायाप्रमाणे केली असली तरी ती मरण्यापूर्वी त्याची काही इच्छा बाकी राहिली असल्यास आपल्या कर्मफलाप्रमाणे त्याला पुढील जन्म घ्यावा लागतो. एक कथा आहे श्रोते हो. रविदास नावाचा एक रजक होता. तो दररोज श्रीपादांचे कपडे धुण्याची सेवा करीत असे. रजक म्हणजे धोबी. तसेच अंगण झाडून स्वच्छ करणे, श्रीपाद प्रभूंसाठी पूजेसाठी फुले आणणे हे त्याचे नेहमीचेच आवडते काम होते. श्रीपाद प्रभू कृष्णा नदीवर स्नानास निघाले की तो प्रभूंना नेहमी साष्टांग नमस्कार करीत असे. त्यावर प्रभू त्याचा नमस्कार प्रसन्न मुद्रेने स्वीकार करीत असे. रविदासाच्या पित्याने त्याला एकदा असे सांगितले होते की श्रीपाद प्रभू अंतर्यामी आहेत. त्यांना केलेला एक नमस्कार त्यांना पोहोचल्यास तो 100 लोकांना केलेल्या नमस्काराचे फलस्वरूप आहे. रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता. त्याच वेळी आपल्या लवाजम्यासह जलविहार करीत असलेल्या त्या गावाच्या राजाकडे रविदास एकचित्ताने पाहत उभा होता. त्याच वेळी श्रीपाद स्वामी नदीतून स्नान उरकून बाहेर आले. त्यांच्याकडे रविदासाचे लक्षच नव्हते. पण स्वामींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवताच रविदास दचकला व प्रभूंनी त्याला विचारले, काय पाहतोस रे रजका? राजाकडे आणि त्याच्या वैभवाकडेच ना? असे विचारताच गोंधळलेल्या रविदासाने हो म्हणताच प्रभूंनी तुला राजा व्हायचे आहे ना असे विचारताच रविदासाने होय म्हटले. त्यावर स्वामींनी त्याला आशीर्वाद देऊन म्हटले, तू पुढील जन्मी विदुला नगरीचा राजा होशील. अशा प्रकारे रविदासावर प्रभूंची कृपादृष्टी झाली
यावरून असे दिसून येते की एखाद्या भक्तावर प्रभूंची कृपादृष्टी झाली म्हणजे प्रभू त्या भक्ताच्या रक्षणाचा भार आपल्यावर घेतात. म्हणजेच त्याला सर्व वाईट गोष्टीपासून तसेच वाईट व्यसनांपासून दूर ठेवतात व त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण करतात. शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला निघाले असताना चालत चालत मुंतानकल्लू या गावी पोहोचले. चालून चालून शंकर भट्ट दमले होते. त्यांनी तेथील एका वाटसरूला कुरवपूर अजून किती दूर आहे असे विचारले असता तेव्हा त्याच्याकडून त्यांना कळले की अजून थोड्याच दिवसामध्ये ते कुरवपूरला पोचतील व श्रीपाद प्रभूंचे त्यांना दर्शन होईल. श्रीपादांच्या दर्शनाची व भेटीची ओढ या उत्सुकतेने शंकर भट्ट त्या मार्गावरून चालले असताना एक व्यक्ती हातात ताडीचे पात्र घेऊन येताना त्यांना दिसली. त्याच्याजवळील ताडीचा वास शंकर भट्टाला फार असह्य होत होता. तो त्रास टाळण्यासाठी शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंचे स्मरण करीत वेगाने पुढे चालू लागले. पण ती व्यक्तीसुद्धा तेवढ्याच गतीने शंकर भट्टाकडे येऊन पोहोचली. त्या व्यक्तीने शंकर भट्टाला उच्च स्वरात विचारले, काय रे, मी तुझ्याकडे येत असताना तू असे दूर जाणे योग्य आहे का? तेवढ्यात शंकर भट्ट म्हणाले, तू कोण आहेस व तुझे माझ्याशी काय काम आहे? यावर ती व्यक्ती जोरात हसली. त्याच्या ताडीचा उग्र वास आला. ती व्यक्ती म्हणाली, मी कोण आहे ते जाणून घेण्याच्या अगोदर तू कोण आहेस, कोठून आलास, कोणाकडे चाललास हे जाणून घेणे योग्य आहे. त्यावर शंकर भट्ट म्हणाले, ताडी विकणारे सुद्धा वेदांतावर बोलण्या एवढे समर्थ आहेत वाटतं. त्यावर त्या व्यक्तीने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हाका मारून बोलावून घेतले. तेथे लोकांचा जमा झाला. त्या जमलेल्या लोकांना तो ताडीवाला गृहस्थ म्हणाला, मित्रांनो, मी या प्रांतात ताडी विकणारा आहे. मी धर्माने जगतो. ताडीचे झाडच मला कल्पवृक्षा समान आहे. मी झाडावर चढून ताडी आणेपर्यंत हा ब्राह्मण माझी वाट पाहत उभा होता. मी ब्राह्मण असूनसुद्धा ताडी पिण्याची मला सवय आहे. परंतु माझ्याकडे तुला देण्यास पैसे नाहीत. थोडी ताडी देऊन पुण्य प्राप्त कर. त्यावर मी नाही म्हणालो. परंतु जेव्हा मी याला ताडी द्यायला तयार झालो तेव्हा लोकांची ये-जा सुरू झाली होती. 4 लोकांसमोर ताडी प्यायल्याने ब्राह्मणत्वाला दोष लागेल असे वाटून तो नाही म्हणतो आहे. आता माझा वचनभंग होऊन मी महापापी होणार. खरे पाहता आमच्या कुलात ही खूप मोठी संधी आहे. अमूल्य अशी ताडी ब्राह्मणास पिण्यास देण्याचे विशेष पुण्य लाभेल. या माझ्या आशेवर याने पाणी फिरविले. हे पूज्य लोक हो, तुम्ही या ब्राह्मणाला धर्मोपदेश करा आणि या पापापासून माझे रक्षण करा. तेथे जमलेले सारे लोक ताडी विकणारे गौण लोकच होते. त्यांनी त्या ताडीवाल्याच्या वक्तव्यास दुजोरा दिला आणि त्या ताडीवाल्याने मला बळजबरीने ताडी पाजली. त्यानंतर सगळे लोक निघून गेले. अशा प्रकारे शंकर भट्टांना बळजबरीने ताडी पाजल्यावर ते पुढील मार्गक्रमित दत्तानंद स्वामींच्या आश्रमात आले व त्याच्या बाबतीत ताडी विक्रेत्याकडून घडलेले सगळे सविस्तर विवरण दत्तानंद स्वामींना त्यांनी सांगितले. स्वामींनी शंकर भट्टाला सांगितले की पूर्वीच्या एका जन्मात तू गौड कुळात जन्मला होतास आणि जास्त प्रमाणात ताडीचे सेवन करीत होतास. तुझी मागील जन्मीची ताडी पिण्याची इच्छा बाकी होती. ती अशा प्रसंगातून श्रीपाद प्रभूंनी घडवून आणली. तुला श्रीपादांनी स्वतःच्या हाताने अमृत पाजले. तू त्या अमृताला ताडी समजलास. श्रीपाद प्रभूंचा तुझ्यावर अनुग्रह नसता तर तुला ती वाईट सवय लागली असती व तू पतित झाला असतास.
तुझ्या पत्रिकेमध्ये अनेक गंडांतरे आहेत, परंतु श्रीपाद प्रभूंच्या अमृतदृष्टीने तुझ्या नकळत त्यांचा परिहार होतो. श्री गुरुच्या महिमेचे कोण वर्णन करू शकेल? वेदसुद्धा नेती नेती म्हणत मौन धरते झाले. अशा प्रकारे कृपावंत श्रीपादांनी आपल्या भक्ताचे रक्षण केले. माझा श्यामा असेल कुळा, परी मजला तयाचा लळा. श्रोतेहो, हा अध्याय इथेच संपला. आपण श्रीपाद प्रभूंना वंदन करून त्यांच्या या कथा दररोज परत परत ऐकूया आणि वाचूया. त्यामुळे आपल्यावर सुद्धा श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी होईल व आपली राहिलेली उर्वरित अडलेली कामेसुद्धा पूर्ण होतील व श्रीपाद प्रभूंची भक्ती आपल्यावर आपण जास्तीत जास्त भक्ती करू शकू व त्यांच्यावरील प्रेम दृढ होईल. श्रोतेहो, माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.